मार्केट प्लेस ह्याचा एक्झॅक्टली यूज आणि पर्पज काय असू शकतो? आपल्या कस्टमर्सना एकत्रित आणणं आणि ते आणण्यासाठी झालेला कष्ट आणि पैशाचा खर्च, ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग याच्यावर भरपूर बिझनेस मॉडेल्स अवलंबून असतात. म्हणून त्याला आपण मार्केट प्लेस म्हणतो, कारण तिथे जर ते आले तर त्यांनी तुमचं प्रोडक्ट पाहिलं तर दे माइट बिकम युअर कस्टमर्स. त्याला मार्केट प्लेस क्रिएट करणं असतं. कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा अशी स्ट्रॅटेजी कशी बनवायची? फॉर एक्झाम्पल मॉल, तर मॉलमध्ये त्याला आपण म्हणतो अँकर स्टोर्स, हुक. आणि त्या अँकर स्टोर्समध्ये तुम्हाला एवढी गर्दी करता येते कारण चांगले चांगले ऑफर अवेलेबल असतात. पण तिथे कस्टमर गेल्यानंतर त्या मॉलमध्ये तो शिरतो, मग तो पिक्चर बघतो, पॉपकॉर्न खातो, आईस्क्रीम खातो, कपड्यांची अजून खरेदी करतो, बुटं घेतो, इलेक्ट्रॉनिक्स घेतो आणि बाहेर पडतो. तर त्याला मॉलवाले म्हणतात त्याला अँकर क्लायंट. रिपीट बिझनेस जनरेट करण्यासाठी किंवा त्यांना, कारण प्रोडक्ट आपलं नसतं, प्रोडक्ट दुसऱ्याचं असतं, त्यामुळे ती जबाबदारी आपण घेतो त्या प्रोडक्टची. तर हे गॅरंटी आणि त्याची क्वालिटी आणि प्रोडक्ट परफॉर्मन्स ह्याच्यावर आपण कसं कस्टमरला गॅरंटी देऊ शकतो? मार्केट प्लेस म्हणजे झाला सर्व्हिसेसचा बिझनेस, आणि ती सर्व्हिस तुमची असेल किंवा दुसऱ्या कंपनीची तुमच्या प्लॅटफॉर्मवर ते अवेलेबल होऊन ते विकतायत, तर ती त्यांची असेल. तुम्हाला ते मॉनिटर करावं लागतं, कारण कस्टमर तुमचा आहे. करेक्ट. प्रोडक्ट तुमचा नसेल पण कस्टमर तुमचा आहे, आणि तो जास्ती महत्वाचा आहे, कारण त्याची लाईफ लॉंग व्हॅल्यू जी असते ना ती वेगळी असते. फॉर एक्झाम्पल, समजा मी एखाद्या मार्केट प्लेसवर जातोय आणि 50,000 रुपयाची खरेदी करतोय किंवा 500 रुपयाची खरेदी करतोय आणि दर महिन्याला मी करतोय, तर त्या कंपनीने किमान 10 वर्षाचं कॅल्क्युलेशन केलं तर त्याची लाईफ लॉंग व्हॅल्यू फार मोठी ठरते. सो वेगवेगळ्या बिझनेस मॉडेल्स बद्दल आपण चर्चा करतोय आणि मार्केट प्लेस हा एक वेगळा कॉन्सेप्ट आहे. मार्केट प्लेस बिझनेस मॉडेल ह्याच्यावर आपण आज बोलणार आहोत. तर आधी मार्केट्स असायचे, पण आता ऑनलाईनमुळे आणि टेक्नॉलॉजीमुळे आपण बायर मार्केट आणि सेलर मार्केट यांना आपण एकत्र करून एक मार्केट प्लेस नावाचा बिझनेस मॉडेल तयार करू शकतो. त्यामुळे मार्केट प्लेस ह्याचा एक्झॅक्टली यूज आणि पर्पज काय असू शकतो? आपल्या कस्टमर्सना एकत्रित आणणं आणि ते आणण्यासाठी झालेला कष्ट आणि पैशाचा खर्च, ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग याच्यावर भरपूर बिझनेस मॉडेल्स अवलंबून असतात. म्हणून त्याला आपण मार्केट प्लेस म्हणतो, कारण तिथे जर ते आले तर त्यांनी तुमचं प्रोडक्ट पाहिलं किंवा सर्व्हिसेस ऐकल्या तर दे माइट बिकम युअर कस्टमर्स. त्याला मार्केट प्लेस क्रिएट करणं असतं. आपल्याला सवय लहानपणापासून सोमवार बाजार, गुरुवार बाजार, बुधवार बाजार, शनिवार बाजार, रविवार बाजार या बाजारची आपल्याला सवय होती. तर तिथे लोक यायचे, सेलर्सना भेटायचे आणि खरेदी करून जायचे. तर ते आठवड्याभराचं खरेदी करायचे किंवा 15 दिवसाचं खरेदी करायचे. ज्या हिशोबाने तिथे ज्या सामग्री भेटायचे त्या हिशोबाने ते सेल व्हायचं आणि परचेस व्हायचा. पण हल्ली जे झालंय ना, त्याला जॉग्राफिक रेस्ट्रिक्शन असायचं. म्हणजे समजा आता गोरेगाव असेल आणि गोरेगावमध्ये सोमवार बाजार भरतो, तर तो फक्त गोरेगावच्या लोकांपुरताच असायचा किंवा जास्तीत जास्त एक स्टेशन इथे आणि एक स्टेशन तिथे, तिकडनं लोक यायची खरेदी करण्यासाठी. पण बाकी लोकांचं काय? तर मार्केट प्लेस ऑनलाईन झाल्यानंतरचा तो एक फायदा झाला की कुठचाही व्यक्ती कुठूनही येतो त्या मार्केट प्लेसवर आणि तो परचेस करतो. मार्केट प्लेसला ऑपरेट करायची पद्धत पण वेगळी, जसा दिवाळी सेल, सुपर फ्रायडे सेल किंवा हॅलोविन डे सेल, अशा वेगळ्या वेगळ्या नावाच्या लोकांनी कॉन्सेप्ट क्रिएट केलेत त्या दिवशी सेल वाढवण्यासाठी. लोकांकडे 2 बालड्या घरात असतात आणि तरी ते 2 बालड्या नवीन घेऊन येतात, त्यांना गरज नसते. पण तुम्हाला सेल स्ट्रॅटेजी एवढी चांगली राबवली जाते ना तुमच्या डोक्यावर की तुम्ही तरी जाऊन ते विकत घेता. फिअर ऑफ लॉस होतो. फिअर ऑफ लॉस किंवा द ऑफर इज टू गुड टू रिफ्यूज. घरात टीव्ही असते पण टीव्हीचा एवढा चांगला ऑफर असतो की माणूस परत एक टीव्ही विकत घेऊन येतो आणि त्याला आता मोठा टीव्ही छोट्या टीव्हीपेक्षा जास्ती डिस्काउंटमध्ये मिळतोय तर तो विकत घेतो. तर ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीज राबवण्यासाठी लोक मार्केट प्लेस ऑनलाईन क्रिएट करतात आणि नंतर कस्टमर जोडत जातात. सध्या यंत्रणा एवढे, लॉजिस्टिक्सची यंत्रणा एवढे स्मूथ झालेले आहेत की तुम्ही जगातल्या कुठच्याही कोपऱ्यात बसून जगातल्या कुठच्याही कोपऱ्यातली वस्तू खरेदी करू शकता. आंतरराष्ट्रीय असले तर त्याच्यामध्ये कस्टमच्या प्रक्रिया पिक्चरमध्ये येतात. पण नॅशनली जर तुम्ही बघितलं, म्हणजे देशभरात जर तुम्ही पाहिलं जिथे कस्टम बिस्टम काहीच नसतं, तर आसामची गोष्ट माणूस मुंबईमध्ये विकत घेतोय, मुंबईची गोष्ट माणूस गुवाहाटीमध्ये किंवा पटनामध्ये किंवा श्रीनगरमध्ये विकत घेतोय आणि त्याला ते माल मिळतंय. पूर्ण देशाचं एक मार्केट प्लेस क्रिएट झालेलं आहे. आता तुम्ही जाहिरात करा, तुमच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसना लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे लोक तुमची विक्री म्हणजे विकत घेणार आणि तुमचा माल तिकडे ट्रान्सफर होतो. पेमेंट सुद्धा ऑनलाईन होतं. करेक्ट. अच्छा, दुसरा फायदा म्हणजे या मार्केट प्लेसेसचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पेमेंट ॲडव्हान्समध्ये मिळतं. तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरीच्या सुविधा पण अवेलेबल असतातच,
पण पेमेंट तुम्हाला ॲडव्हान्समध्ये मिळतं किंवा कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजे ऑन द स्पॉट म्हणजे उधारीची पण भानगड नाही आहे. तर या सगळ्या गोष्टी मागच्या एक साधारणतः 8 ते 10 वर्षामध्ये जबरदस्त डेव्हलप झालेल्या आहेत आणि याचा फायदा छोट्या उद्योजकांना पण सुरू झालेला आहे. आता सांगलीमध्ये बसलेला उद्योजक जो असतो तो मुंबईच्या कस्टमरला विकतो, दुबईच्या कस्टमरला विकतो, दिल्लीच्या कस्टमरला विकतो, कुठेही विकू शकतो. करेक्ट. त्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही, कारण यंत्रणा इकोसिस्टीम डेव्हलप झालेली आहे. पेमेंटची इकोसिस्टम आणि लॉजिस्टिक्सची इकोसिस्टम ही एवढी मजबूत झालेली आहे आणि सोशल मीडियामुळे जाहिरातीची इकोसिस्टम, या तिन्ही गोष्टींना जर तुम्ही एकत्रित आणलं तर यू आर ॲक्च्युअली क्रिएटिंग अ मार्केट प्लेस फॉर युअर बिझनेस. करेक्ट. सो मार्केट प्लेस बिझनेस आहे ना, हा फक्त एक सर्व्हिस नसून तो पण एक बिझनेस होऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही कस्टमर्सला पण आणता आणि तुम्ही वेंडर्सना पण आणता, पण ते एकत्र आल्यानंतर तुम्ही आणखीन एक बिझनेस त्याला जोडू शकता. म्हणजे एक कॅब सर्व्हिस असेल तर ती पॅसेंजर पण आणते आणि ड्रायव्हर्स पण आणते, त्यामुळे त्या कनेक्शनमुळे ते ॲडव्हर्टाईज पण आणतात. म्हणजे तो थर्ड एक रेव्हेन्यू होतं. म्हणजे जसं तुम्ही नेहमी म्हणता कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, म्हणजे आपण दाखवण्यासाठी एक मार्केट प्लेस करतोय खरा, पण ॲक्च्युली त्याच्या मागे दुसराच बिझनेस मॉडेल आहे. तर हा समजून घेणं खूप गरजेचं आहे. जसं रिअल इस्टेटमध्ये एक डिपार्टमेंटल स्टोअर असेल तर कस्टमर येत आहेत, पण कस्टमरना सेल करणं हा खरा मार्केट नाही आहे. त्या वॉक इन जे कस्टमर येतात त्याच्यातनं वेगळा एक बिझनेस मॉडेल होऊ शकतो किंवा ती जागेची अप्रिसिएशन वगैरे होऊ शकतो. तर असं कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा अशी स्ट्रॅटेजी कशी बनवायची? फॉर एक्झाम्पल मॉल, तर मॉलमध्ये त्याला आपण म्हणतो अँकर स्टोर्स, हुक, आणि त्या अँकर स्टोर्समध्ये तुम्हाला एवढी गर्दी करता येते कारण चांगले ऑफर अवेलेबल असतात. पण तिथे कस्टमर गेल्यानंतर त्या मॉलमध्ये तो शिरतो, मग तो पिक्चर बघतो, पॉपकॉर्न खातो, आईस्क्रीम खातो, कपड्यांची अजून खरेदी करतो, बुटं घेतो, इलेक्ट्रॉनिक्स घेतो आणि बाहेर पडतो. तर त्याला मॉलवाले म्हणतात त्याला अँकर क्लायंट. एखादा अँकर क्लायंट आणला की मग तो त्यांना खेचून घेतो. तुम्हाला जर मार्केट प्लेस क्रिएट करायचं असेल तर तुम्ही निश धरा, निश. फॉर एक्झाम्पल एखादा मार्केट प्लेस तुम्ही असं निर्माण करू शकता जिथे फक्त आयुर्वेदिक प्रोडक्ट्स मिळतात. एखादा मार्केट प्लेस तुम्ही असं क्रिएट करू शकता जिथे फक्त स्किन केअर प्रोडक्ट्स मिळतात आणि त्याच्यामध्ये यू बिकम अ ट्रेडर विदाउट इन्व्हेस्टिंग इन द इन्व्हेंटरी. म्हणजे तुम्ही डिस्ट्रीब्युटर झालात पैसे न लावता. करेक्ट. पण मग तुम्हाला त्या मार्केट प्लेसला बनवल्यानंतर त्याची जाहिरात करणं आणि त्याला प्रमोट करणं फार महत्त्वाचं ठरतं आणि त्याच्यावर कोण प्लेअर येतात ते फार महत्त्वाचं ठरतं. ज्याला आपण म्हणतो अँकर क्लायंट्स, की ज्या क्लायंट्सना बघून क्लायंट्स येतात आणि इतर लोकांची विक्री सुद्धा वाढते. जेव्हा तुम्ही मॉलमध्ये जाता ना, म्हणजे तुम्हाला जर मार्केट प्लेस क्रिएट करायचं असेल ना, समजा एखादा मॉल क्रिएट करायला 500 कोटी लागत असते, एखादा मार्केट प्लेस क्रिएट करायला तुम्हाला 50 लाख रुपये लागतील. बरोबर. परंतु आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच स्ट्रॅटेजीज वापरायचे जे एक मॉल करतं. एक मॉल काय करतं, मॉल बांधल्यानंतर सगळ्यात चांगले रिटेलर्स ते जमा करतात, म्हणजे तिकडे एक इकोसिस्टम बनते मार्केट प्लेसची आणि मग लोक तिकडे जायला सुरू करतात. तेच तुम्हाला रिप्लिकेट करायचं असतं ऑनलाईनवर. आणि जर ते तुम्ही करू शकलात, म्हणजे फक्त मार्केट प्लेस क्रिएट करून चालत नाही, तर त्याच्यामध्ये तुम्ही कुठच्या प्रोडक्ट्सना अवेलेबल करणार हे देखील महत्त्वाचं असतं. कारण प्रत्येक प्रोडक्टला एक लॉयल फॉलोवरशिप असते. ती लोक जर तुमच्याकडे आले त्या प्रोडक्टमुळे तर ते इतर प्रोडक्टची पण खरेदी करू शकता. जे प्रोडक्ट एका ब्रँडमध्ये मिळत नाही ते प्रोडक्ट जर त्यांना दुसऱ्या ब्रँडवर मिळालं पण तुमच्या प्लॅटफॉर्मवर, तर तुमचा सेल वाढतो. तर तुम्हाला फुटफॉल क्रिएट करावं लागतं तुमच्या डिजिटल मार्केट प्लेसवर सुद्धा. आपण थोडक्यात समजवण्यासाठी मी तुम्हाला फुटफॉल म्हणतोय. फुटफॉल इज ऍक्च्युअली फिजिकल ऍक्टिव्हिटी, जिथे लोक कस्टमर ऍक्च्युअली तुमच्या दुकानात शिरतात, त्याला आपण फुटफॉल म्हणतो. ऑनलाईन त्याला आयबॉल्स म्हणतो आपण. तर ऑनलाईनवर तुम्ही त्याला आयबॉल्स म्हणू शकता. तर ते आयबॉल्स क्रिएट करण्यासाठी जर तुम्ही चांगले ब्रँड्स आणले तर तुमच्याकडे ते चांगले कस्टमर्स येतील, ऑटोमॅटिकली येतील आणि देयर विल बी अ पर्सनल ड्रॉ, म्हणजे ट्रॅक्शन असतं. भरपूर कंपनीज काय करतात, ते पैसे जाळतात, ज्याला आपण म्हणतो बर्निंग मनी. ते पैसे कशासाठी जाळतात, तर कस्टमर्सना सवय लावण्यासाठी की तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर या. तर जे वेंडर असतात ना त्या प्लॅटफॉर्मवर, त्यांना 100 रुपयाचं प्रोडक्ट 100 रुपयालाच विकतात ते. पण हे लोक फंडिंगच्या जोरावर त्या 100 रुपयाच्या वस्तूला 80 रुपयामध्ये विकतात, कारण त्यांना ते कस्टमर भेटले पाहिजे. करेक्ट. समजलात? म्हणजे दॅट इज देअर कस्टमर ॲक्विजिशन कॉस्ट. तर ज्याची ती मार्केट प्लेस आहे, ही इज इन्करिंग अ लॉस, कारण त्याने शेअर होल्डरचा पैसा तो लावतोय कस्टमर्सना अक्वायर करण्यासाठी. आणि त्या शेअर होल्डर्सना पण हे बिझनेस मॉडेल माहीत असतं. तर ते म्हणतात की तुम्हाला दिले 500 कोटी रुपये, पण आम्हाला एका वर्षात 50 लाख कस्टमर आले पाहिजे. तुम्ही त्यांना कमवा म्हणजे काय, तुम्ही हे पैसे घालवा पण त्यांना ऑनबोर्ड करा. कारण जर तुम्ही फेमस झालात, तुमच्याकडे जर सेल वाढला, तर मग तुम्हाला तो वेंडर
₹80 ₹100 प्रोडक्ट 60 रुपयाला द्यायला सुरू करतो. कारण तुमच्याकडे व्हॉल्यूम यायला लागलं आणि व्हॉल्यूम आल्यानंतर तुम्ही तुमचे मार्जिन्स क्रिएट करता. तर तुम्ही देखील असं मार्केट प्लेस क्रिएट करू शकता आणि इतर लोकांच्या प्रोडक्ट्सना तुम्ही त्याच्यावर टाकून सेल वाढवू शकतात आणि प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये तुम्हाला रेव्हेन्यू शेअर मिळतो. हे एक स्पर्धा आहे की माझा खर्च ₹100 मार्केट प्लेस चालवायचा, तर लोकांच्या रेव्हेन्यू शेअरमधनं मला 100 प्लस XYZ पैसे कमवायचे आणि जेवढे ते प्लस होत जातील तेवढं माझ्या मार्केट प्लेसचं व्हॅल्युएशन वाढत जाईल. एकदा वाढल्यानंतर मग लोक काय करतात, जो सगळ्यात पॉप्युलर ब्रँड असतो त्या ब्रँडचं प्रोडक्शन स्वतः सुरू करतात. करेक्ट. तो पण एक दुसरा बिझनेस मॉडेल आहे. म्हणजे समजा जर एखाद्या टाईपचं शर्ट जास्ती विकलं जात आहे तर मग ते मार्केट प्लेस स्वतःच्या ब्रँड नेमनी त्याच टाईपचं प्रोडक्ट सुरू करतात, स्वस्त विकतात, पण त्यांना माहिती आहे की या प्रोडक्टचं मार्केट आहे. करेक्ट. फॉर एक्झाम्पल ऑनलाईन ज्वेलर, एक माझा मित्र आहे ऑनलाईन ज्वेलर, मला ऐकून आश्चर्य वाटलं. मला वाटलं इयरिंग्स आणि पेंडंट जास्ती विकले जात असतील, कारण दॅट इज नॉट रेस्ट्रिक्टेड टू सायझिंग. हो. म्हणजे मला एक छोटं झालं मोठं झालं ती भानगडच नाही. इयरिंग इज अ इयरिंग, करेक्ट. पेंडंट इज अ पेंडंट. करेक्ट. परंतु 55% सेल आहे रिंग्सचा, वाव, जे साईज डिपेंडंट असतं. क्या बात. आता फॉर एक्झाम्पल मी ही रिंग घेतली, ही तर टेक्नॉलॉजी रिंग आहे, ज्वेलरी रिंग नाही आहे. तर या ब्रँडनी अगोदर मला त्यांचं किट पाठवलं. त्या किटमध्ये त्यांनी मला डमी रिंग्स पाठवल्या. हो. त्या डमी रिंग्स घालून मी पाहिलं की माझ्या फिंगरची साईज काय, आणि मग त्या साईजचं मी प्रोडक्ट ऑर्डर प्लेस केलं. वाव. म्हणजे लोक काय काय करतात ते तुम्ही फक्त बघा. मार्केट क्रिएट करण्यासाठी प्रोडक्ट क्रिएट करणं एक सेट ऑफ चॅलेंज आहे आणि मार्केट क्रिएट करणं अनदर सेट ऑफ चॅलेंज आहे. आणि दोघांसाठी कष्ट लागतात, पैसे लागतात, स्ट्रॅटेजी लागते आणि कोलॅबरेशन्स लागतात. तर हे तुम्हाला करता आलं पाहिजे आणि हे तुम्ही करू शकता. म्हणजे एवढ्या लोकांनी केलं म्हणजे तुम्ही सुद्धा करू शकता ना. कदाचित तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगलं करू शकता, पण करणं गरजेचं आणि देर इज अ ह्यूज मार्केट फॉर दॅट. तर तुम्ही निशमध्ये सुद्धा जाऊन ह्या गोष्टी घडवू शकतात. करेक्ट. मला वाटतं मार्केट प्लेस इज बेसिकली डिमांड आणि सप्लाय ह्याला कनेक्ट करणं. म्हणजे प्रत्येक उद्योजक त्याच्याकडे जर चांगले वेंडर असतील तर तो मार्केट प्लेस सुरू करू शकतो, त्याच्याकडे चांगले कस्टमर असतील तरी पण तो मार्केट प्लेस सुरू करू शकतो. मगाशी तुम्ही एक चांगलं उदाहरण दिलं की कस्टमर ॲक्विजिशन कॉस्टसाठी पण मार्केट प्लेस वापरू शकतं. तर एक प्लॅटफॉर्म आहे जे लोन्स देतं ॲक्च्युली SMEsना, पण त्यांनी त्याच्यासाठी एक मार्केट प्लेस बनवलं जिथे पेमेंट गेटवे त्यांनी सर्व्हिस फ्री दिली लोकांना आणि पेमेंट गेटवेच्या थ्रू त्यांनी कस्टमर ॲक्वायर केले आणि मग त्याच कस्टमरला दुसरं प्रोडक्ट त्यांनी सजेस्ट केलं. सो हा गॅप शोधणं खूप महत्त्वाचं आहे मला वाटतं. त्यामुळे एनी बिझनेस ज्याच्याकडे कस्टमर बेस आहे तो त्या कस्टमर्सला आणखीन काय काय प्रोडक्ट लागतील असं एक मार्केट प्लेस करू शकतो. पण इथे आल्यानंतर त्यातनं रिपीट बिझनेस जनरेट करण्यासाठी किंवा त्यांना, कारण प्रोडक्ट आपलं नसतं, प्रोडक्ट दुसऱ्याचं असतं, त्यामुळे ती जबाबदारी आपण घेतो त्या प्रोडक्टची. तर हे गॅरंटी आणि त्याची क्वालिटी आणि प्रोडक्ट परफॉर्मन्स ह्याच्यावर आपण कसं कस्टमरला गॅरंटी देऊ शकतो. मार्केट प्लेस म्हणजे झाला सर्व्हिसेसचा बिझनेस आणि ती सर्व्हिस तुमची असेल किंवा दुसऱ्या कंपनीची तुमच्या प्लॅटफॉर्मवर ते अवेलेबल होऊन ते विकतायत तर ती त्यांची असेल. तुम्हाला ते मॉनिटर करावं लागतं कारण कस्टमर तुमचा आहे. करेक्ट. प्रोडक्ट तुमचा नसेल करेक्ट, पण कस्टमर तुमचा आहे आणि तो जास्ती महत्वाचा आहे कारण त्याची लाईफ लॉंग व्हॅल्यू जी असते ना ती वेगळी असते. प्रत्येक कस्टमरला एक लाईफ लॉंग व्हॅल्यू असते. फॉर एक्झाम्पल समजा मी एखाद्या मार्केट प्लेसवर जातोय आणि 50,000 रुपयाची खरेदी करतोय किंवा 500 रुपयाची खरेदी करतोय आणि दर महिन्याला मी करतोय, तर त्या कंपनीने किमान 10 वर्षाचं कॅल्क्युलेशन केलं तर त्याची लाईफ लॉंग व्हॅल्यू फार मोठी ठरते आणि त्याच्यावर मला रेव्हेन्यू शेअर मिळतोय. तर माझ्यासाठी प्रोडक्ट प्रोव्हायडर किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरपेक्षा जास्ती महत्त्वाचा असतो माझा कस्टमर. आणि त्याला केलेले कमिटमेंट जर ह्या प्रोडक्ट प्रोव्हायडरनी किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरनी पूर्ण नाही केले तर आय विल डिस्कंटिन्यू हिम आणि त्याची पेनल्टी त्यांना घेऊन कस्टमरना खुश करणार. आता समजा एखादा प्रोडक्ट जर रिटर्न आलं तर मार्केट प्लेस त्या रिटर्न प्रोडक्टची कॉस्ट बेअर करत नाहीये, तो प्रोडक्ट प्रोव्हायडर बेअर करतोय आणि ते त्याचं ट्युशन फी आहे किंवा ती त्याची शिक्षा आहे. तर अशा पद्धतीने मार्केट प्लेस हे बघतं की आपला कस्टमर मी कसा सांभाळला गेला पाहिजे, त्याला मी कसा पॅम्पर करू शकतो, त्याला मी कसं महत्त्व देऊ शकतो आणि भरपूर त्यांना मी फ्रीबीज कसं देऊ शकतो माझ्या मार्केट प्लेसच्या मार्फत. बाकी प्रोडक्ट कंपनीजना ॲडव्हर्टाइजमेंटच्या गोष्टी सांगून त्यांच्याकडनं फ्री प्रोडक्ट कसे देऊ शकतो जे फक्त माझ्या मार्केट प्लेसवर अवेलेबल असतील
त्यांच्या प्रोडक्ट्स बरोबर Correct. किंवा त्यांच्या प्रोडक्टसाठी. करेक्ट. तर अशा पद्धतीच्या स्ट्रॅटेजीज आपण मांडू शकतो. ज्या लोकांना मार्केट प्लेस क्रिएट करायचं असेल त्यांनी काहीतरी नाविन्य आणणं गरजेचं आहे. हो. की एखादा व्यक्ती फक्त हँडमेड प्रोडक्ट्स विकतो, हम्म. एखादा कपडे बनवणारा व्यक्ती त्या टी शर्ट्सवर हाताने चित्रकरण करतो, हम्म. एखादा प्रोडक्ट मेकर जो असतो ते हाताने बनवलेलेच प्रोडक्ट्स विकतो. हो. अशा पद्धतीने निश क्रिएट करणं आज नवीन बिझनेस मॉडेल झालेलं आहे. आणि लोक जेव्हा गुगल करतात, सर्च करतात, तेव्हा त्यांना त्यांचं ते प्रोडक्ट दिसलं की ते लोक येऊन घेतात. करेक्ट. तर निश जर तुमचे प्रोडक्ट असतील तर तुम्ही हमखास मार्केट प्लेस बनवू शकतात. बरेच लोक असे पण आहेत जे स्वतःच्या बिझनेससाठी आणि स्वतःच्या प्रोडक्टसाठी एक वेबसाईट क्रिएट करतात. फॉर एक्झाम्पल सुगंध लोक, जे माझी कंपनी. हम्म. तर सुगंध लोकमध्ये आम्ही हंड्रेड्स ऑफ टाईपचे इन्सेन्स स्टिक्स विकतो, हो. अगरबत्ती ज्यांना आपण म्हणतो. हो. तर ते मार्केट प्लेस आम्ही स्वतःसाठी क्रिएट केलेलं आहे. तर ते आमचं मार्केट प्लेस आहे. तर तुम्हाला वेगळे वेगळे फ्रेग्रन्सेस मिळतील. आता असे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे अनेक कंपनीज अवेलेबल असतात अगरबत्तीचे. त्याच्यामध्ये सुगंध लोक सुद्धा एक ब्रँड आहे. करेक्ट. माझ्या मार्केट प्लेसवर येऊन जर तुम्ही शॉपिंग केलं तर कदाचित मी तुम्हाला काहीतरी फ्रीबी देऊ शकतो. म्हणजे हे सांगण्यासाठी की तुम्ही माझं प्रोडक्ट दुसऱ्यांच्या प्लॅटफॉर्मवर घेऊ नका, तुम्ही माझं प्रोडक्ट माझ्याच मार्केट प्लेसवर येऊन तुम्ही घ्या. बिकम लॉयल टू द मार्केट प्लेस अँड माय प्रोडक्ट ॲट द सेम टाइम. ग्रेट. आय थिंक मार्केट प्लेस आहे ना, हे कस्टमरचा टाइम आणि एफर्ट सेव्ह करतं. म्हणजे खाऊ गल्ली इज ऑल्सो मार्केट प्लेस. की मला जर चहा प्यायचा आहे तर मला तिकडे जायला नको, मला वडा खायचा आहे तर तिकडे जायला नको, मला सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळतील, म्हणून त्याला मार्केट प्लेस म्हणतो. आता माझ्याकडे एक कंपनी मी बघितली त्या दिवशी की ज्या व्यक्तीला फ्लॅट विकत घ्यायचा आहे त्याचा प्रॉब्लेम काय असतो की त्याला प्रत्येक संडेला वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सला जाऊन फ्लॅट बघावे लागतात. तर एक कंपनी अशी सुरू केली की ते 100 डेव्हलपर्सचे प्रॉस्पेक्ट्स घेऊन घरी येतात, यु नो, आणि तुम्हाला सगळे डिटेल्स एकाच ठिकाणी देतात आणि तुम्हाला जे 4 प्रोजेक्ट्स आवडतील त्यांना स्वतःच्या गाडीमध्ये बसून ते फ्लॅट दाखवतात आणि ऑल दिस सर्व्हिसेस फ्री. सो दॅट इज अ मार्केट प्लेस की आपण कस्टमरचा टाइम कसा वाचवतोय, त्याला व्हरायटी कशी देतोय. आणि आता इन्स्टावर तुम्ही एखादं स्वतःचं मार्केट प्लेस बनवलं, जसं तुम्ही बंगलोज बनवता, तर लोकांना फार्म हाऊसमध्ये विकेंडला जायचं असतं, पण कुठलं फार्म हाऊस जायला हवं हे माहीत नसतं. त्यामुळे 10 फार्म हाऊसचं म्हणून आपण एक इंस्टाग्राम पेज बनवलं आणि त्याच्या रील्स बनवल्या, तर कस्टमरचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो की मी कुठे जायला हवं नेक्स्ट टाइम. तो अशा प्रकारचा मला वाटतं आपण कस्टमरचा टाइम आणि एनर्जी सेव्ह करायला मार्केट प्लेस वापरायला हवं. व्हॉट डू यू थिंक? 100%. म्हणजे एक जमाना असा होता की मला जर एक गाडी पाहिजे असेल तर त्या कंपनीचाच माणूस ती गाडी घेऊन माझ्याकडे यायचा. हा. पण आता असे डीलर झालेले आहेत की ते लोक 5 गाड्या घेऊन येतात. हो. आता समजा मला फॅमिली गाडी पाहिजे तर मला कियावाला कार्निवल घेऊन येतो, टोयोटावाला वेलफायर घेऊन येतो, MG हेक्टरवाला MG M9 घेऊन येतो आणि सगळ्या गाड्या मी एकत्र टेस्ट करू शकतो. या गाडीत उतरलो की त्या गाडीत बसलो. डीलर तोच, एकच डीलर आहे, पण त्याच्याकडे या सगळ्या गाड्या अवेलेबल असल्यामुळे त्यांनी मार्केट प्लेस क्रिएट केलं करेक्ट. तुमच्या दारात, ज्याला आपण म्हणतो कन्व्हिनियन्स. Yes. आणि जेवढा आपण आपल्या पोटेन्शियल कस्टमरला पॅम्पर करतो ना तेवढा आपला बिझनेस वाढतो. तर अनेक उद्योजक असे आता स्मार्टली करायला लागलेले आहेत आणि दॅट इज हाऊ इट शुड बी. इन्शुरन्स विकणारा एजंट जो असतो हल्ली, तो एक इन्शुरन्स विकत नाही, तो तुमच्या प्रोफाईल प्रमाणे सजेस्ट करतो आणि चॉईस तुम्हाला देतो की तुम्हाला काय पाहिजे. म्युच्युअल फंड विकणारा अनेक म्युच्युअल फंड तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि चॉईस तुम्हाला देतो. त्याचे टॉप पिक्स असतात, त्याचे रेकमेंडेशन असतात, पण ठरवणारी व्यक्ती शेवटी तुम्ही असतात. तर यू आर टुडे बिकमिंग अ वेल एज्युकेटेड कस्टमर, कारण तुम्हाला मार्केट प्लेस मिळतंय. तुम्हाला ते फक्त एक प्रोडक्ट किंवा एक सर्व्हिस मिळत नाही, तर तुम्हाला कंपॅरेटिव्ह अनालिसिस मिळतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही चांगला आणि योग्य निर्णय घेऊ शकता. सो मला वाटतं एनीबडी कॅन स्टार्ट एनी स्मॉल मार्केट प्लेस. जसं झेनझी च्या जनरेशनला काही विशिष्ट प्रकारचे प्रोडक्ट्स आवडतात, तर त्यांना ते खूप शोधावे लागतात. तर असे 50 प्रोडक्ट जर एकत्र आणले आपण आणि एनी पर्सन कॅन स्टार्ट फ्रॉम दिस होम ऑल्सो, की स्वतःच्या घरून त्याला आपण म्हणतो पॉपअप स्टोअर्स. पॉपअप स्टोअर्स. बरेच लोक वेगवेगळ्या लोकांचे प्रोडक्ट्स घेऊन एका सोसायटीमध्ये जाऊन एक पॉपअप स्टोअर लावतात. येस. सॅटर्डे संडेचा स्टोअर. येस. म्हणजे नो एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट, नो लाईट बिल, नो रेग्युलर भाडं. ते सोसायटी काय घेईल ते घेईल, करेक्ट. पण ते लोक मार्केट क्रिएट करतात त्या सोसायटीमध्ये, तात्पुरतं मार्केट. येस. येस. वीकली मार्केट म्हणजे सॅटर्डे संडे मार्केट किंवा कुठच्या तरी सुट्टीच्या दिवशी ते मार्केट क्रिएट करतात. हो. किंवा अगोदर एक फार पॉप्युलर कॉन्सेप्ट असायचं, त्याला आपण जत्रा भरवायचो ना सोसायटीज मध्ये, फेअर. त्याला आपण फन अँड फेअर. तर दॅट इज नाव कन्वर्टेड इन टू पॉपअप स्टोअर. येस. म्हणजे एखादा उद्योजक
8-10 ब्रँड्स घेतो. फ्ली मार्केट म्हणतात त्याला फ्ली मार्केट म्हणतो Flea किंवा market. त्याला पॉपअप स्टोअर म्हणतो. येस फ्ली मार्केटमध्ये परत अनेक उद्योजक येतात. येस पण पॉपअप स्टोअरमध्ये एखादा व्यक्ती आयदर तो स्वतःच्या प्रोडक्टचं स्टोअर टाकतो किंवा अनेक प्रोडक्टची डिस्प्ले त्या एका पॉपअप स्टोअरमध्ये लावतो आणि सेल करतो. करेक्ट करेक्ट करेक्ट. सो इट इज ॲक्च्युली सॉल्विंग द प्रॉब्लेम ऑफ द कस्टमर आहे, त्याचा प्रॉब्लेम आहे वेळ आणि शोधायची त्याची कॅपॅसिटी. परवाच्या दिवशी मी मालवणी जत्रोत्सवचं उद्घाटन केलं गोरेगावला. ओके. आता ती पण एक जत्राच आहे ना, मालवणी जत्रा, हो मालवणी जत्रोत्सव. तर त्याच्यामध्ये असणारे जे स्टॉल धारक असतात ना, त्यांचा तो एकच बिझनेस असतो, प्रत्येक जत्रेमध्ये आपला स्टॉल लावणे. त्यांच्याकडे फिक्स दुकानच नसतं. करेक्ट करेक्ट. दे आर ऑलवेज मोबाईल. म्हणजे आज 10 दिवस इथे, तर हो. पुढच्या 10 दिवसची जत्रा भांडुपला, त्याच्यानंतरची जत्रा कोकणात, त्याच्यानंतरची जत्रा भायखळ्याला, करेक्ट. पुण्याला. हो. तर ते लोक जत्राच भरवतात. म्हणजे ते उद्योजक असे असतात, ते फक्त जत्रेचे उद्योजक आहेत. त्या प्रत्येक जत्रेमध्ये त्यांची सामग्री घेऊन ते तिथे पोहोचतात. Correct. आणि किती चांगली गोष्ट आहे बघा, कारण फुटफॉल जो क्रिएट करतो ना, तो कार्यक्रम क्रिएट करतो. कारण त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट असतं, खाणं पिणं असतं आणि सेल्स असतात. तर तिथे तुम्हाला वॉक इन कस्टमर क्रिएट करण्यासाठी किंवा फुटफॉल क्रिएट करण्यासाठी सोपं जातं. आणि हे लोक आहेत ना, तुमच्या मेमरीमध्ये सेट असतात. कारण त्यांना माहिती आहे जानेवारीमध्ये म्हणजे मालवणी जत्रोत्सव गोरेगाव वेस्टला BST कॉलनीमध्ये होतो. फेब्रुवारी महिन्यामध्ये ते भांडुपला कुठेतरी होतं. करेक्ट. मार्च महिन्यामध्ये ते ठाण्यामध्ये कुठेतरी होतं. तर लोकांना ते माहीत असतं की आता जानेवारी आला म्हणजे मला इथे जायचंय. यू बिकम अ पार्ट ऑफ पीपल्स मेमरी, सबकॉन्शियस माइंड. तर अशा पद्धतीने सुद्धा लोकांनी आपले स्वतःचे मार्केट प्लेसेस क्रिएट केलेले आहेत. करेक्ट. सो मार्केट प्लेस इज अ व्हेरी गुड बिझनेस, कारण त्याच्यामध्ये भांडवल कमी लागतं. तुम्ही ॲग्रिगेटर होता आणि तुम्ही फक्त कस्टमर आणि वेंडर्सना एकत्र आणता. आय थिंक इट वॉज अ फॅन्टॅस्टिक डिस्कशन. मला वाटतं कुणी इझिली स्वतःचं एक मार्केट प्लेस चालू करू शकतं. आणि अशाच प्रकारचे कॉन्टेंट तुम्हाला ऐकत असेल तर हा कॉन्टेंट आमचा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच फॉर युअर टाइम. माय प्लेजर. थँक्यू सो मच.